समय पर इस सेवा को उस्मानाबाद की जनता के लिए समर्पित कर सके। हर पल में हमें हमारे प्रधान डाक अधीक्षक साहब ने जो मदद की है, फ़ोन पर लगातार बात रही, BSNL का नेटवर्क हो या जगह देनी हो या समय से उसकी सारी सिविल और इलेक्ट्रिकल वर्क करना हो, इसमें हमारा विशेष करके आपने सहयोग किया है। मैं आज का जो ये 376वां पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र है, ये हमारे पुणे रीजन का 16वां POPSK है। काल माध्यमातून आपल्या सगळ्यांना वाटतं की पासपोर्ट कार्यालय आपल्या इथं झालं। मगाच नितीनजींनी आणि दत्तभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशातील हे 376व आणि आपल्या इथलं मला वाटतं या पुणे रिजन मधलं 16व कार्यालय आपल्या उस्मानाबाद मध्ये होते। हे पासपोर्ट कार्यालय देखील प्रत्येक विभागामध्ये करण्याचं कारण काय? लोकांची सोय व्हावी हे एकमेव कारण नाही। आपण सगळेजण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे। लोकांची सोय तर निश्चितपणे होणार आहे, परंतु अमेरिकन डॉलर जो आहे तो आपल्या देशाच्या किती रुपयाला अमेरिकन $1 आहे हे आपण सगळेजण जाणता। 60 रुपयापासून 70 रुपयापर्यंत एक अमेरिकन डॉलर आपल्या देशाच्या रुपयाच्या तुलनेत गणला जातो। तर अमेरिकन डॉलरची जी किंमत आहे ती आपल्या पैशापेक्षा कमी कधी होते, ह्या गोष्टीचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे। जोपर्यंत अमेरिकन डॉलर जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये येत नाही, तोपर्यंत आपला रुपया त्यांच्या डॉलरच्या तुलनेत वाढत नाही। जे आपल्या इकडचे युवक आहेत, सुशिक्षित युवक आहेत, जे व्यापारी आहेत, त्या लोकांना पासपोर्टची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यानंतर जास्तीत जास्त युवक आपले तिकडे नोकरीला जातील आणि त्यांच्या माध्यमातून US डॉलरच्या माध्यमातून जे पैसे आपल्या देशात येतील त्या पैशाच्या तुलनेमध्ये आपला रुपया त्या ठिकाणी वधारणार आहे। अशा प्रकारची संकल्पना या मागची शासनाची आहे। शासन नेहमीच बाहेरचे पैसे आपल्या देशामध्ये कसे जास्तीत जास्त येतील यासाठी उपयोग करत असतो, प्रयत्न करत असतो। त्याच प्रयत्नातला हा देखील एक भाग आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कधी पासपोर्ट कार्यालय होईल असं खरंच मला देखील स्वप्नात वाटलं नव्हतं। मी देखील दत्ताभाऊ सारखाच, नितीन भाऊ सारखाच नागपूरला जाऊन माझं पासपोर्ट त्या ठिकाणी घेऊन आलो। 2-3 दिवस मुक्काम करावा लागला आणि तो नागपूरला जाणं, तिथं 2-3 दिवस मुक्काम करणं